संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रविवारी 30 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणेकरांसह राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांनी केलं आहे. धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये 25,000हून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टीझरचं लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते अभिनेते निलेश साबळे आणि आदिनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. तसंच स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी शर्ट आणि मॅरेथॉनच्या सन्मानचिन्हाचं अनावरणही करण्यात आलं. मॅरेथॉनचं उद्घाटन सकाळी 6 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाही 21 किलोमीटर पुरुष आणि महिला, 18 वर्षांवरील पुरुष 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील महिला 10 किलोमीटर या प्रमुख गटांसाठी टाइम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. 21 किलोमीटर पुरुष आणि महिला वयोगटातील स्पर्धा महापालिका भवन येथे सुरू होऊन पुन्हा महापालिका भवन येथे समाप्त होणार आहे. या गटासाठी प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. याशिवाय इतर आकर्षक बक्षीसही ठेवण्यात आले आहेत. तर 18 वर्षांवरील महिलांसाठी 10 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला प्रथम क्रमांक 25,000 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. 18 वर्षांवरील पुरुषांची 10 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन मिलेनियम टोयोटा येथे समाप्त होईल. या गटासाठीही प्रथम क्रमांक 25,000 रुपयांचं पारितोषिक ठेवण्यात आलं आहे. तर 15 वर्षांवरील मुलामुलींसाठी 5 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन ते माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक या मार्गावर होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 8,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 5, तृतीय क्रमांकासाठी 5,500 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 5,000 आणि 5व्या क्रमांकासाठी 4,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. 12 वर्षाखालील मुलामुलींसाठी 3 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन इथून सुरू होऊन त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. 60 वर्षांवरील महिला आणि पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील 1 किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे. महापालिका भवन इथून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्रपणे प्रथम क्रमांकास 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी देखील महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात 3 किलोमीटरची स्पर्धा होणार आहे. महापालिका भवन येथून सुरू होऊन याच ठिकाणी या स्पर्धेचा समारोप होईल. या गटातील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. रन फॉर फन ही 1 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. विजेत्यांना प्रथम 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 4,000 तर तृतीय क्रमांकाला 3,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील स्पर्धक विजेता ठरला तरी पारितोषिकांची संख्या आणि रक्कम समान राहणार आहे. या मॅरेथॉनमध्ये 25,000हून अधिक धावपटू सहभागी होणार असल्यानं स्पर्धा मार्गांवर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानं विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली. स्पर्धा मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. धावपटूंना सुरक्षित आणि सुरळीत मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच होत असलेल्या महापौर वर्षा मॅरेथॉनला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ठाणेकरांनी या मॅरेथॉनकडे केवळ स्पर्धा म्हणून न पाहता शहराच्या क्रीडा संस्कृतीचा उत्सव म्हणून सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केलं आहे. खरं तर 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही गेली 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चांगल्या दिमाखामध्ये आयोजित करण्याचा संकल्पना खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होतच असते. तसेच सतीश प्रधान महापौर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेतली गेली. त्याच्यानंतर मला वाटतं आज आपण पुन्हा एकदा 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 2026 मध्ये आयोजित केलेली आहे, जी माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मला वाटतं
खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं केलेलं आहे. सर्वात मोठी स्पर्धा ही 21 वर्षातील वयोगटातील पुरुष आणि महिला यांच्याकरता होणार आहे. त्याच्यानंतर 16 वर्षावरील 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील 10 किलोमीटर, त्याचप्रमाणे 5 किलोमीटर 15 वर्षाखालील मुले मुली आणि 3 किलोमीटर 12 वर्षाखालील मुले मुली, तसेच ज्येष्ठ नागरिकही या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याच प्रकारे रन फॉर फन यामध्ये प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला जाईल आणि त्याच पद्धतीने मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनीही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशीही मी आशा व्यक्त करते. आणि ही वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी साजरी करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असतेच आणि याचं उद्घाटनही त्यांच्या हातून सकाळी 6 वाजता होणार आहे. तसेच त्यांच्या पत्नी लताताई शिंदे याही आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहेत. पण त्यांनी मला आवर्जून म्हणजे सांगितलं आहे की मला यायचंच आहे. जरी त्यांची तब्येत ठीक नसली तरी सुद्धा त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे की ही स्पर्धेला मी गेल्या वर्षी पण होते आणि यावर्षीही त्यांनी आमंत्रण मला द्यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना आमंत्रित करायला गेलो होतो. आणि अशा प्रकारे ही वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. प्रत्येक वयोगटातील नागरिकांचं, स्पर्धकांचं इथे काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक जागोजागी सर्व ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाणार आहे. खाण्यासाठी खाद्यवस्तू ठेवलेल्या आहेत. सर्व पक्षीय नगरसेवक, त्याचप्रमाणे सर्व सर्व आपले कार्यकर्ते हेही इथे 57 स्पॉट्स आयोजित केलेले आहेत. ज्या ठिकाणावरून धावपटू धावणार आहेत त्या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा त्या स्पर्धकांना मिळाली जाईल याची काळजी घेतली गेली आहे.